आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. मिसमॅच लव्ह भाग 32. कार आता रस्त्यावर वेगाने धावत होती. पुण्याचे रस्ते अंधारात उजळून निघाले होते आणि रस्त्यावरच्या लाईट्स कारच्या काचातून चमकत होत्या. कारमध्ये आता फक्त एक अस्वस्थ करणारी शांतता होती. एव्हाना गार्गीचं लक्ष तिच्याच बाजूला असलेल्या शॉपिंग बॅग्सकडे गेलं. तिने पाहिलं तर तिथे एक नाही तर 2 बॅग्स होत्या. तिने साशंकतेने एक बॅग ओढून घेतली आणि ती उघडली. पाहते तर काय, त्या बॅगेत तोच रॉयल ब्लू रंगाचा गाऊन होता जो तिला शोरूम मध्ये प्रचंड आवडला होता आणि ज्याला तिने मघाशी स्पर्श करून पाहिलं होतं. गार्गी स्तब्ध झाली. तिने चमकून कार्तिककडे पाहिलं. हा गाऊन? गार्गीने हळूच विचारलं. तिच्या आवाजात आता रागाऐवजी एक प्रकारचं आश्चर्य आणि संकोच होता. कार्तिकचं लक्ष मात्र रस्त्यावर होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आता थोडे निवळले होते. तरीही गार्गीने त्याला प्रश्न केल्यावर त्याने मुद्दाम तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि खिडकी बाहेर पाहत राहिला. गार्गी त्या रॉयल ब्लू कापडावरून हात फिरवत विचार करू लागली. हा कार्तिक इनामदार नेमका माणूस आहे तरी कसा? एकीकडे इतका कठोर आणि शिस्तबद्ध असताना आज माझी आवड त्याने का जपली असेल? तिच्या गालात स्मित आलेलं. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर तो काचेतून बाहेर पाहत होता. बहुधा तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. पण गार्गीच्या मनात मात्र या एका क्षणाने त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदललेला. गाडी काहीच वेळाने व्हिलाच्या गेटमधून आत शिरली आणि शंकरने गाडी पार्क केली. कार्तिक कसलीही हालचाल न करता दरवाजा उघडून तडक बाहेर पडला. गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या बॅग्स घेत ती त्याच्या मागे चालू लागली. तिच्या मनात अजूनही तो रॉयल ब्लू गाऊन आणि कार्तिकचं वागणं याचं द्वंद्व सुरू होतं. घरात पोहोचताच कार्तिकने आपले शूज काढले आणि तो डायरेक्ट वर बेडरूम मध्ये निघून आला. तो पहिला फ्रेश व्हायला गेला आणि मगच बेडवर आला. लॅपटॉप उघडून नेहमीप्रमाणे बेडवर बसून कामात गढून गेला. ती बेडरूम मध्ये पोहोचली तेव्हा कार्तिक आधीच त्याच्या लॅपटॉप समोर बसला होता. तो बेडवर रेलून काहीतरी गंभीरपणे चेक करत होता. गार्गीने त्याच्याकडे एक चोरटी नजर टाकली, पण कार्तिकने जणू तिथे अस्तित्वातच नाहीये असं दाखवत लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं होतं. तिने सोफ्यावर ठेवलेल्या बॅग्समधून पहिला त्याने घेतलेला गाऊन बाहेर काढला. घालून पाहते, पुन्हा प्रॉब्लेम नको म्हणत ती बाथरूमकडे वळणार एवढ्यात कार्तिक तिच्याकडे न पाहताच मोठ्याने गरजला. आता हातपाय न धुताच घालणार आहेस का? म्हणजे चांगल्या कपड्याचा सत्यानाश. त्याचा रागीट आवाज आला. तसं तिने डोळे घट्ट मिटले. तरीच म्हटलं, अजून कसे शांत तुम्ही? हिटलर कुठला. ती तोंडातच पुटपुटली आणि तो गाऊन तिथेच ठेवून पहिली फ्रेश व्हायला गेली. काही मिनिटातच ती फ्रेश होऊन आली आणि तो गाऊन घेऊन बाथरूम मध्ये गेली. एक 5 मिनिटांनी ती तो घालून बाहेर आली. आरशासमोर उभं राहून तिने स्वतःला पाहिलं. तो गाऊन खरंच खूप क्लासी होता. जरी तो साध्या डिझाईनचा होता तरी गार्गीच्या सुडोल अंगावर तो खूप ग्रेसफुल दिसत होता. ती स्वतःलाच आरशात पाहत राहिलेली. ओ, कसला गोंडस दिसतोय हा ही माझ्यावर. तितकी वाईट चॉईस नाहीये मिस्टर कार्तिक इनामदार यांची. आय मीन फक्त 2 मिनिटात पसंत केलाय त्याने हा. अनबिलिव्हेबल. ती स्वतःशीच मनात म्हणत होती. तिने स्वतःला आरशात निहाळताना तिचं एकदा लक्ष कार्तिककडे गेल्या वाचून राहिलं नाही, जो लॅपटॉपवर स्वतःला बिझी दाखवत होता. ती तो ड्रेस घालून आली तेव्हा कार्तिकने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून हळूच नजर वळवत चोरून तिच्याकडे पाहिलेलं. आरशात पाहणाऱ्या गार्गीचं ते रूप पाहून तो क्षणभर थबकलाच होता. त्याच्या निवडीचा तो गाऊन तिने इतक्या सुंदर पद्धतीने कॅरी केला होता की त्याला आतून कुठेतरी समाधान वाटलं. पण त्याने चेहऱ्यावर तसं काही न दाखवता पुन्हा कामात लक्ष वळवलं. गार्गीचं आरशात पाहून समाधान झालं तेव्हाच ती दुसरा रॉयल ब्लू कलरचा गाऊन घेऊन पुन्हा बाथरूम मध्ये गेली. गार्गी पुन्हा बाहेर आली.
यावेळेस तिने तो रॉयल ब्लू रंगाचा गाऊन अंगात चढवला होता. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा जणू अख्ख्या रूमचं वातावरणच बदलून गेलं. तो गडद निळा फ्रेश रंग तिच्या गोऱ्या रंगाला इतका खुलून दिसत होता की गार्गी स्वतःच्या प्रेमात पडली. त्याचं ते नेट आणि सॅटिनचं काम तिला एखाद्या राजकुमारीसारखा लुक देत होतं. तिला तो इतका आवडलेला की तिने त्यातूनही स्वतःभोवती एक गिरकी घेतली. कार्तिकचं लक्ष आताही तिच्याकडे गेलं. त्याचा श्वास क्षणभर रोखला गेला आणि हृदय जोराने धडधडलं. पण त्याने लगेच त्याची नजर लॅपटॉपवर वळवली. त्याच्या मनात मात्र चाललेलं, ओ वाव, शी लुकिंग प्रिटीएस्ट इन दिस ड्रेस. ती खरंच गोड दिसते. मनाशी हे बोलतानाही त्याचं हृदय अजीबरित्या धडधडलं नसेल तर शपथ. गार्गी आरशात स्वतःलाच न्याहाळत अतिशय गोड हसली आणि मग तिने दोन्ही अँगलनी स्वतःला न्याहाळलं आणि तिने बेडवर बसलेल्या कार्तिककडे पाहिलं. कार्तिक आताही लॅपटॉपवर गडलेला. तिला खरं तर त्याला काहीतरी विचारायचं होतं, पण एवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला. हॅलो, बोल ऋषी. तो आलेला कॉल उचलून गॅलरीमध्ये निघून गेला. तिचे शब्द मात्र तिथेच विदले आणि ती सरळ गाऊन काढायला बाथरूममध्ये गेली. मला एक कळत नाही, आज सूर्य नेमका उगवलाय कुठे? आणि हा खडूस, चक्क त्याने हा माझ्या चॉईसचा ड्रेस कसा काय घेतला? का त्याने पाहिलं मी हा ड्रेस पाहत होते? पण तरीही हा चमत्कार कसा काय? ओ, याचा अर्थ हा खडूस मला वाटतो तितका खडूस नाहीये की बदलतोय हा? हो, बदलू दे. मला काय करायचंय? मला काही फरक पडत नाही. माझं प्रेम फक्त प्रियांशवर आहे. तिने स्वतःला बजावलं आणि ती बाहेर आली. तिने पटकन दोन्ही गाऊनची घडी घातली आणि ते ठेवून दिले. तो आता कॉल संपून तिथे पुन्हा लॅपटॉप समोर चिकटलेला. तशी ती जरा बेड जवळ आली. एक विचारायचं होतं मिस्टर कार्तिक. बोल. तो आताही तिच्याकडे न पाहताच म्हणाला, थँक्स. आय मीन, चक्क तू आज मला आवडलाय तो गाऊन घेतलाय म्हणजे विशेष आहे. माझी चॉईस, आय मीन माझी मध्यमवर्गीय चॉईस चक्क एक्सेप्ट केलीस. हा कसला चमत्कार आहे की? गार्गीच्या या प्रश्नावर कार्तिकने पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावर तोच खडूसपणा आणला आणि तिच्याकडे पाहत कडक शब्दात म्हणाला, जास्त विचार करायची गरज नाहीये. तिथे सगळ्यांसमोर मॅनेक्विनला लावलेला ड्रेस पाहत होतीस. लोकांना असं वाटायला नको की मी माझी चॉईस तुझ्यावर लादतोय. आणि तो गाऊन तिथे मॅनेक्विनवर चांगला दिसत होता आणि तू तिथं बावळट सारखी उभी राहून तो प्राइस टॅग बघून हात लावत होतीस म्हणून घेतला मी. समजलं? सो जा आता. असं म्हणून त्याने आपली नजर पुन्हा लॅपटॉपकडे वळवली. असं म्हटल्यावर गार्गी तिथेच थबकली. तिच्या चेहऱ्यावरचा मघाचा तो कोमल भाव एका क्षणात गायब झाला आणि तिथे आता एक धारदार कडा आली. तिने आपल्या हाताची घडी घातली आणि ती सरळ कार्तिकच्या समोर जाऊन उभी राहिली. बरं झालं सांगितलं मिस्टर कार्तिक. मला उगाच वाटलं होतं की तुमच्या त्या शिस्तीच्या मुखवट्यामागे एखादा चांगला माणूस जडला वगैरे असेल, पण माझी चूक झाली. तसंही तुमच्यासारखा माणूस कधीच सुधारणार नाही. एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण तुम्ही असो. गार्गीचा आवाज आता अत्यंत थंड आणि तिखट होता. ती त्याला जशास तसं उत्तर देऊन वळली आणि सरळ खाली निघून गेली. कार्तिकचा मात्र तिच्या या वाक्याने पुन्हा इगो दुखावला. जरी त्याने मनापासून तिच्यासाठी तो गाऊन घेतला होता, तो हे तिच्यासमोर कसा कबूल करणार होता? त्याने तसंच त्याचं मन कठोर केलं आणि कामात लक्ष वळवलं. इकडे खाली निघालेली गार्गी स्वतःशीच बोलत होती. गार्गी, सावर स्वतःला. फक्त एका गाऊनसाठी इतकी लगेच वितळू नकोस. विसरू नकोस की हे लग्न फक्त एक करार आहे. या माणसाचा हा स्वभाव क्षणिक असू शकतो. तुझं प्रेम फक्त प्रियांशवर आहे आणि तुला इथून लवकरच बाहेर पडायचं आहे. पण आज पहिल्यांदाच हा मिस्टर खडूस मला इतका खडूस का वाटत नाहीये? खरंच हा माणूस बदलतोय का? की मीच याला चुकीचं समजत होते? असो, मला नाही करायचा आहे याचा विचार.
त्याच्या आणि त्याच्या हायजीन स्वभावापासून मी दूरच बरी. ओठांचा कोपरा दुमडत ती स्वतःलाच म्हणत किचनमध्ये आली आणि रात्रीच्या जेवणासाठी महादू आणि सखूबाईला सूचना करू लागली. रात्रीचा 1:30 वाजला होता. अख्खा इनामदार विला गाढ झोपेत होता. कार्तिक आणि गार्गीच्या बेडरूम मध्ये चक्क लख प्रकाश होता, कारण कार्तिक डोळ्यांवर तो आय मास्क लावून शांत झोपला होता. गार्गी ही दिवसाच्या थकव्याने कधी झोपी गेली हे तिचं तिलाच कळलं नव्हतं. पण अचानक त्या निवांत शांततेचा जणू चकनाचूर झाला. गार्गीचा तो जुना सॅमसंग फोन जोराजोरात वाजू लागला. त्या फोनची ती ठोकळेबाज कर्कश आणि अंगावर येणारी ओल्ड स्टाईल रिंगटोन त्या रात्रीत अजूनही भयान वाटू लागली. आयफोनच्या सोबर आणि क्लासी रिंगटोन्सची सवय असलेल्या त्या बेडरूम मध्ये गार्गीच्या फोनच्या या आवाजाने जणू भूकंपच आणला होता. व्हॉट द हेल! कार्तिक एखाद्या विजेचा धक्का बसल्यासारखा बेडवर तडकाफडकी उठून बसला. त्याचा श्वास जोरात सुरू झाला होता. त्यांनी रागाच्या भरात आपल्या डोळ्यांवरचा तो मास्क हिसकावून काढला. त्या आवाजाने गार्गी सुद्धा घाबरून जागी झाली. डोळे उघडताच तिला समोर कार्तिकचा संतापाने लाल झालेला चेहरा दिसला. ती फोन शोधत होती, पण तो अगदीच तिच्या पांघरुणात खाली जाऊन बसलेला. गार्गी, ते तुझ्या डब्याचं कोकल ना आधी बंद कर. किती वेळा सांगितलं ती भंगार ट्यून आधी बदल. वेळ काय 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 आणि इतक्या रात्री कोणाचा कॉल येतोय? कार्तिक अक्षरशः ओरडला. त्या आवाजाच्या धक्क्याने त्याचं डोकं भनभनायला लागलं होतं. अरे सॉरी, कुठे गेला हा फोन? गार्गीने चाचरत घाबरलेल्या हातांनी उशीखाली इकडे तिकडे हात मारला आणि शेवटी तो फोन सापडला. स्क्रीनवर तनूचं नाव लकाकत होतं आणि तिने तो घाईत कट केला. तिचा बहुतेक आधीच मेसेज आलेला. तिनं पाहिलं नाही म्हणून तिने कॉल केला असावा. यार होपलेस गर्ल, तुला साधे मॅनर्स आहेत का? रात्रीच्या 1:30 वाजता कोण आहे तो? हो बरोबर, तुझा तो बावळट बॉयफ्रेंड असेल. आणि तुझ्या त्या बॉयफ्रेंडला सांगून ठेव हा आता, इथे रात्री अपरात्री कॉल करायचा नाही. युजलेस. कार्तिकने हाताची मूठ करत तिथेच बेडच्या कोपऱ्यावर आपटली. त्याचं लक्ष गार्गीकडेच होतं. ती मात्र मेसेज पाहण्यात हरवली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं, जे कार्तिकला पाहून वियर्ड वाटलं. तो तिला सुनावत होता याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं आणि या उलट ती हसत होती हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. तो सरळ आडवा झाला आणि ब्लँकेट घेऊन पडला. हे गार्गी, आपलं मिशन सक्सेस झालंय. क्षितीला सांग यू आर सेफ नाऊ. आता त्याचा बापही तुला त्रास देऊ शकत नाही, कारण असे अनेक मुलींचे फोटो होते त्याच्याकडे. त्याने ते सगळेच डिलीट केलेत आणि त्या अगोदर त्याचा थोडा बॅकअप ही घेऊन ठेवलाय. जरी त्याने विनाकारण खोटं बोलून त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा पुन्हा पैसे मागितले तर त्याला सरळ सांग, तुझे सगळे धंदे माझ्याकडे आहेत. तो आता काहीच करू शकत नाही. ओह थँक्स तनू, लव यू डिअर. तिनं लगेच तिला मेसेज केला. हो लव यू नकोय, मला कधी भेटणार आहेस ते सांग. आपण मंडेला नक्की भेटू. ओके, आता झोपते, नाहीतर हा खडूस माझा जीव घेईल. बाय, गुड नाईट. गुड नाईट. तिकडून तनूचा मेसेज आला आणि मग गार्गी खुश होऊन विचार करू लागली. थँक गॉड, फायनली सगळं ठीक झालं. ती स्वतःशीच हसत होती, पण तिला कुठं माहिती होतं बेडवर आडवा झालेला कार्तिक तिच्याकडेच रागाने पाहत होता. आता झोपतेस का का अशीच रात्रभर दात काढत बसणार आहेस? अरे यार, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू झोप ना, माझ्याजवळ काय आहे तुझं? स्टुपिड कुठला, ती म्हणत आडवी झाली. आणि तो तुझा फोन कृपा करून सायलेंट कर. अखेरची सूचना देत कार्तिकनेही डोळ्यांवर स्लीपिंग मास्क चढवला आणि डोळे मिटले. पण त्याच्या मनात त्याला एकच प्रश्न छळत होता. यार, इतक्या रात्री कोणाचा कॉल आला असेल हिला? कोणाशी बोलत असेल ही? आणि एवढी गूढ का हसत होती? तो प्रियांश की आणखी कोणी? जाऊ दे, मी का विचार करतोय तिचा? कार्तिक तिच्याकडे दुर्लक्ष करत झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण मनात काय माहित काय त्रास देत होतं त्याला, ते त्यालाही कळत नव्हतं. ब्लँकेट घेऊन झोपलेल्या गार्गीवर कार्तिकच्या शब्दांचा तीक्ष्णपणा अजिबात उमटला नव्हता.
उलट तिला त्याचं ते रागावणं आता थोडं गमतीशीर वाटू लागलं होतं. ओरड बाबा, किती ओरडायचं ते ओरड. तसंही तुला नाही कळणार किती मोठं संकट टळलंय आज. चित्ती आता खुश होईल. आय एम सो मच हॅपी फॉर हर. तिला उद्या सकाळी सांगायलाच हवं. गार्गीने समाधानाने डोळे मिटले आणि तिची लगेचच झोप लागली. कार्तिक मात्र झोपमोड झाल्यामुळे झोपेसाठी तळमळत होता. आजचा भाग इथे संपलेला आहे. गार्गीने अखेर तनूच्या मदतीने क्षितीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. बघूया तो मुलगा आणखीन काही प्रॉब्लेम क्रिएट करतोय का आणि पुढच्या भागात काय होतंय. बिचारा कार्तिक, तुम्हाला काय वाटतंय? त्याला गार्गीबद्दल फिलिंग्स निर्माण होत आहेत का? प्लीज आपल्या कॉमेंट्समध्ये कळवा. आणि ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.